नमस्कार. मी वैद्या सौ माया बोरखडे. आज आपण ग्रीष्म ऋतू, त्याचे आपल्या शरीरावर, आपल्या त्वचेवर आणि आपल्या केसांवर होणारे वाईट परिणाम आणि त्यावर उपचार याची माहिती बघणार आहोत. तर बघा, आयुर्वेदामध्ये एक खूप छोटासा, सुंदर आणि गहन अर्थाचा एक श्लोक आहे. कालो ही भैषजम श्रेष्ठ. ह्याचाच अर्थ योग्य वेळ ही सर्वोत्तम औषधी आहे. आता योग्य वेळ म्हणजे काल, आणि काल आपण हा 4 ते 5 प्रकारच्या अर्थांनी घेऊ शकतो. काल म्हणजे रुग्णाचं वय, काल म्हणजे आदान काल, काल म्हणजे विसर्ग काल, काल म्हणजे दिवस, रात्र, 6 ऋतू, त्यालाही आपण काल असं घेऊ शकतो. त्याचप्रमाणे औषधांचा कालावधी आणि रुग्णाला बरे होण्यासाठी कालावधी, लागणारा कालावधी, अशा विविध प्रकारांनी आपण काल याचा अर्थ घेऊ शकतो. बघा, एक असं आहे की जसा वसंत ऋतू संपत येतो आणि ग्रीष्म ऋतू सुरू होतो, तसं सूर्याची जी किरणे आहेत, ती थोडी तीव्र व्हायला लागतात, ती प्रखर व्हायला लागतात आणि म्हणूनच सृष्टीमधली उष्णता वाढते. सृष्टीमधली उष्णता वाढते तसं जलतत्व कमी होतं. जलतत्व जसं कमी होतं, आर्द्रता कमी होते, सौम्य गुण कमी होतो आणि सौम्य गुण कमी झाल्यामुळे दाहकता वाढलेली असते. आपण असं म्हणतो की आपल्या आचार्यांनी ग्रंथांमध्ये, संहितांमध्ये आपल्याला ऋतूनुसार आपण कसं आपले खाणे-पिणे बदलावे, त्याचप्रमाणे ऋतुचर्या म्हणजे काय, ह्याचं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ऋतूनुसार आपण कसं जगावं. जसं आता आपण बघतो की बाहेरच्या वातावरणातली उष्णता वाढलेली असते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे त्रिदोष असतात, त्यांच्यामध्येही काही बदल घडतात. आपल्या शरीरामधली उष्णता वाढते, म्हणजेच आपल्या शरीरामधला कफदोष जो आहे तो कमी होतो. कफदोष कमी होतो म्हणजेच आपला वातदोष वाढतो. स्निग्धता कमी होते, आर्द्रता कमी होते, जलतत्व कमी होते आणि त्याचमुळे आपल्या शरीरामधली रुक्षता आणि उष्णताही वाढलेली असते. आता हे जेव्हा आपल्या उष्णतेचे वाईट परिणाम शरीरावर आपल्याला बघायला मिळतात, तर ह्याची काळजी आपण घेणे खूप गरजेचे असते. आयुर्वेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ग्रीष्म ऋतूमध्ये आहार हा कसा असावा. बघा, आता ग्रीष्म ऋतूमध्ये आहार कसा घ्यावा, तर सर्वप्रथम मी असं सांगेल की आहार हा मधुर रसाने युक्त असा असावा. एकीकडे आपण आहारामध्ये गोड पदार्थ तर ॲड करणार आहोत, पण तो जड नसावा. म्हणजे आहार लघु असणं गरजेचं आहे, आहार शीत असणं गरजेचं आहे, आहारामध्ये जलतत्व किंवा पेय भरपूर असावे, द्रवपदार्थांचा वापर जास्त करावा, आहार हा पोषक असावा, एनर्जी देणारा असावा. कारण ह्या ऋतूमध्ये आपलं ओजक्षय झालेलं असतं, बलहानी झालेली असते, तर आहार आपलं पोषण करणारा आणि तृष्णाशामक असा असणं गरजेचं आहे. आहारामध्ये स्निग्धता असणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार आहार हा फार जड घेऊ नये, त्यासाठी आपल्याला सहज पचन होण्यासाठी गाईचं तूप किंवा ताजं ताक याचा वापर आपण आहारामध्ये करणं गरजेचं असतं. आयुर्वेदानुसार आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की आहारामध्ये किंवा दररोज आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला शाडो म्हणजे सरबते, पानक म्हणजे पन्हे, पंचामृत, पंचामृत म्हणजे खजूर, मनुका ह्यापासून, शर्करा यापासून मातीच्या भांड्यांमध्ये जे पेय बनवल्या जातात, त्याचा वापर आपण करावा. आता सरबतं म्हणजे त्याच्यामध्ये जलतत्व भरपूर असतं, द्रवपदार्थ असतात, ती मधुर रसाने युक्त असे असतात, ते तृष्णाशामक असतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातली उष्णता कमी करतात, दाहकता कमी करतात, पाण्याचं प्रमाण योग्य राखतात. म्हणून आपण काही सरबतं, जसं कोकम सरबत आहे, आवळ्याचं सरबत आहे, खस, गुलाब यापासून बनणारी सरबतं, बडीशेप, धने ह्यापासून बनणारे पेयांचा आपण वापर करावा. पानक म्हणजे पन्हे, तर कैरीचं पन्हं फार हितकर असतं आपल्याला. त्याचप्रमाणे आपण सातूचा द्रव स्वरूपामध्ये वापर करावा. ते हृद्य असतं, ते बल देणारं असतं, त्याचप्रमाणे ते पित्तशामक असते. तर अशा विविध द्रव स्वरूपांचा, पेयांचा आपण ग्रीष्म ऋतूमध्ये उपयोग करावा. आता ग्रीष्म ऋतूमध्ये काय आपण घेऊ नये, तर चहा, कॉफी ह्याचं अतिसेवन आपण टाळावं. त्याचप्रमाणे आपण आपल्या आहारामध्ये दह्याचा किंवा पालेभाज्यांचा किंवा उडदाच्या डाळीचा फार वापर टाळावा. आंबवलेले पदार्थ आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत किंवा तळलेले पदार्थ आहेत किंवा फार खारट आहे, आंबट, कडू अशा रसांनी युक्त आहार आपण टाळावा. आहारामध्ये आपण फळभाज्या किंवा मग जास्त पाण्याचं प्रमाण असलेल्या फळांचा याचा वापर करणं गरजेचं असतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तांदूळमध्ये जलतत्व जास्त असते.
तर आपण तांदूळांनी युक्त असा आहार घेणं गरजेचं असते. मूग डाळ आहे, धने आहे, बडीशेप आहे, काकडी आहे. ह्याचा वापर आपण आपल्या आहारामध्ये करणं आवश्यक असतं. ग्रीष्म ऋतूमधला आहार कसा घ्यावा हे आपण पाहिलं आहे. पण ग्रीष्म ऋतूचा जो वाईट परिणाम आपल्या त्वचेवर किंवा केसांवर होतो त्याबद्दल आता आपण बघूया. बघा, ग्रीष्म ऋतूमध्ये त्वचेची आर्द्रता कमी झालेली असते, स्निग्धता कमी झालेली असते. त्यामुळे उन्हाच्या दाहकतेमुळे त्वचेवर पुरळ येणं, ॲक्ने येणं, घाम अति आल्यामुळे त्वचेला इचिंग होणं, त्याचप्रमाणे पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम येतो. म्हणजेच स्किन काळवंटे आणि स्किनला खाज येते. असे स्किनचे त्वचा निस्तेज दिसायला लागते. असे विविध वाईट परिणाम त्वचेवर आपण बघतो. तर आता ह्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे ते आपण बघूया. तर सर्वप्रथम मी सांगेल, की काकडीपासून बनणारे जेल असतात किंवा काकडीचा रस असतो, तो स्किनवर अप्लाय करायचा. ॲलोवेरा जेल आहे, तो लावणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, ग्रीष्मे शीतलम प्रियम. तर आपण त्वचेसाठी किंवा केसांसाठी उपचारसुद्धा शीतल आणि स्निग्ध असेच करणं गरजेचं आहे. उन्हाच्या तीव्र किंवा प्रखर अशा उष्णतेमुळे जे वाईट परिणाम आपण स्किनवर बघतो आहे, तसेच परिणाम केसांवर सुद्धा होतात. जास्त घाम येतो आणि त्यामुळे मग केसांची जी त्वचा असते, पुरळ येणं, खाज येणं, डॅन्ड्रफ होणं आणि केसांना पोषण कमी मिळणं आणि त्याच्या परिणामस्वरूप मग केस गळती, असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर रुग्ण जेव्हा आपल्याकडे अशा कंप्लेंट्स घेऊन येतो, तर आपल्याला त्यांना सांगायचं असतं, की तुम्ही साधं कोकोनट ऑइल आठवड्यातून 2 वेळा अप्लाय करा. ॲलोवेरा जेल लावा. त्याचप्रमाणे आवळ्यापासून बनणारी पेस्ट किंवा पावडर किंवा तेल ह्याचं ॲप्लिकेशन करणं गरजेचं असतं. जास्वंदापासून बनणारा जो जेल असतो किंवा जास्वंदाची पेस्ट असते, ती आपल्याला स्कॅल्पला लावायची असते. त्याचप्रमाणे भृंगराजपासून बनणारे तेलं असतात, त्याचा आपण वापर करावा. त्याचप्रमाणे तेल रात्रभर लावून ठेवू नये, तर केस धुण्याच्या काही तास अगोदर ते अप्लाय करणं गरजेचं असते. केस फार गरम पाण्याने धुवायचे नाही. म्हणजे एकूण काय तर आपल्याला केसांसाठी उपाय असे करायचे असतात, की जे आपल्या केसांना पोषण देतील, दाहकता कमी करतील, पुरळ किंवा खाज कमी करतील आणि केसांना पोषण देतील. त्याचप्रमाणे आजकाल आपण बघतो, की खूप सगळ्या हेअर स्टायलिंग प्रकारांमध्ये वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सद्वारे केसांची उष्णता वाढविली जाते. तर अशा गोष्टी आपण ह्या ऋतूमध्ये टाळायच्या. त्याचप्रमाणे आपण केसांसाठी वेगवेगळे केमिकल्सवाले जे प्रॉडक्ट आहेत, कॉस्मेटिक प्रॉडक्ट आहेत, ते टाळणं गरजेचं आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये अतिस्वेद प्रवृत्ती असते. त्यामुळे ह्या ऋतूमध्ये व्यायाम अल्प प्रमाणामध्ये करणं गरजेचं असते. ह्या ऋतूमध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. फक्त हा एकच ऋतू असा आहे, ज्यामध्ये आपण दिवास वॉक म्हणजे दुपारी पुरेशी किंवा थोड्या प्रमाणामध्ये झोप घेणं चालू शकतं. शेवटी मी एकच म्हणेल, की औषधांपेक्षा आहार श्रेष्ठ आणि आहारापेक्षा योग्य वेळ श्रेष्ठ. म्हणून आपल्या आचार्यांनी आपल्याला जी दिनचर्या, ऋतुचर्या सांगितली आहे, ती आपण पाळूया आणि निरोगी राहूया. धन्यवाद.